नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 6 एप्रिल. आज एक कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तान देशातून राजस्थानमध्ये येत असून ते क्षेत्र पूर्व उत्तर दिशेस सरकत जाणार असल्यामुळे उत्तर भारतातील राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 दिवस भाग बदलत राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. त्यापैकी आजपासून परवा सकाळपर्यंत राजस्थान राज्याच्या पश्चिम उत्तर भागात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच कमी दाबाच्या प्रभावामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यात पण जोरदार वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता राहील. तसेच गुजरात व मध्य प्रदेश या राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. याच्या प्रभावामुळे दिनांक 8 व 9 एप्रिल या काळादरम्यान भाग बदलत बिहार, झारखंड येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच 9 एप्रिल रोजी पश्चिम बंगाल व पूर्वोत्तर राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातून एक WD जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे यावरील राज्यात काही ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कमी दाबाच्या प्रभावामुळे दिनांक 8 एप्रिल रोजी नंदुरबार जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. तसेच दिनांक 9 एप्रिल रोजी डहाणू, पालघर, नाशिक तसेच मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोकणात जर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 6 ते 9 एप्रिल या काळात राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागातील जिल्ह्यात हवामान जास्त ढगाळ राहील. तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्यात उद्या दिनांक 7 एप्रिल रोजी खान्देश तसेच राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. अंदाजे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यात पण वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी राज्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. अंदाजे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता राहील. तसेच मी साधारण गेल्या आठवड्यात अंदाजात सांगितले होते की दिनांक 5, 6, 7 एप्रिल रोजी खान्देश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात तसेच सातारा, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात बरीच घट होईल. यापैकी काही ठिकाणी पहाटे सौम्य थंडी सदृश्य स्थिती जाणवेल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मला मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अशी परिस्थिती पहाटे पाहायस मिळाली आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.